मुंबईची मानाची पालखी निघाली कारल्याला, नवी मुंबईची मानाची पालखी निघाली कारल्याला, अन बँड काय वाजतो आईच्या पालखीला, नवी मुंबईची मानाची पालखी निघाली कारल्याला, नवी मुंबईची मानाची पालखी निघाली कारल्याला, पडकला पडकला गेलवणे गावाला, गेलवणे गावाला भवानी मातेच्या देवळाला, जरी मर्याईचा गास्तयो सोहळान पनवल कोलीवर निघाला करल्याला. तर नमस्कार मित्रांनो, मी आर्यन कोहली स्वागत करतो तुमचा मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आपला पालखीचा आजचा दुसरा दिवस आहे. तर पहिल्या दिवसाची मजा तर तुम्ही बघितल्या असाल, ब्लॉग निश्चितच मोठा झाला असेल, तर तो बघितला नसेल तर तुम्ही बघा, भारी आहे ब्लॉग. तर आजचा दुसरा दिवस आहे, तर काय आहे कशी मजा आहे ते तुम्हाला दाखवतो, चला ब्लॉगमध्ये सोबत राहा. तर मित्रांनो, आता आपण पालखीचं दर्शन घेऊ, त्याच्यानंतर आपण चाय नाश्ता करू. इकडं चाय नाश्ता चालू आहे. इकडे भाई लोक भेटलेत, काय बोलू सकाळच्या एकविरा चाय दिवस दुसरा. तर चला आपण दर्शन घेऊ, त्याच्यानंतर चाय नाश्ता करू. आधी भाई काय बोलशील? दर्शन घेऊया. दादा आरती बाहेरच घेतली. आपण इकडं चाय घ्यायला आलोय, मस्तपैकी गरमागरम. इकडं आतुर शेट काढते आपल्याला चाय, करकरीत गरम चाय आहे. इकडे बिस्किट पण आहेत. इकडे आपले स्वयंसेवक जय एकविरा, जय एकविरा, जय एकविरा. इकडे बिस्किट कुठल्या कुठल्या आहेत? त्याच्यात 2020 आहे आणि मोनॅको आहे. चला, इकडे कुठला बिस्किट आहे बाबा? 2020. इकडं पण लाईन आहे. मित्रांनो, इकडं कहर मोरला आहे. 8 बिस्किट पुढे खाल्लेत, हे बघा. आणि आता टरफले साईडला काढलीत वाटते. इकडं भाऊ आपला वामजाचा शेखर कालच आलाय भाई, कोलखेवर आला, आम्हाला भेटला. तर भाई आज आपण राडा करू फुल. आता 10-15 मिनिटात डीजे वाजल, मजा घेऊ आपण, फुल एन्जॉय करू. इकडं साल्यानी 8 बिस्किटा खालीन. पॉवर की पॉवर. मित्रांनो, आता डायरेक्ट थंडी उडणार आहे भाई, बघू शकता. या आपण सामील हो हॅलो, एक नंबर. लेट्स गो.
मित्रांनो, सकाळचं 8:15 वाजलेत. भाई चालत चालत आलो आम्ही. 7-7 किलोमीटर झाला असेल ना. काहीतरी 6 वाजता चालू केला. आता शूट करते. आता मस्त आपला माया रेडी झालाय. रोहित भाई काल जेजुरीशी आला. आणि आजेश काय बोलशील? माया कसा दिसतोय? आणि आपला इकडे बघ ना भावा. खरंच मी आर्यन दादा कालपासून तुला खूप मिस केलं ना. काल दोघे पण मला तुम्ही भेटलं नाही. काल पण नाही भेटलं, आज नाही पण भेटलं. शेवटी मी सकाळी तुम्हाला दोघांना पण कॉल केलं. दोघांनी पण तरी पण मला फसवलं. आम्ही इथं आहोत तिथं आहोत. आज पण नाही. शेवटी आज फायनल आज भेटला भाई. भाईला पण मिस केला आम्ही. आणि आता आपण राडा करू. सोबत राहू नक्कीच. मी पण आहे, तुम्ही पण राहा. आपला लवकरच आयडिया येणार आहे नवीन इंस्टाला ब्लॉग. अरे कहना क्या चाहते हो? मनीष इकडे भाई काय नाव आणि इकडे भाऊ कौतुक. आता आपण माझ्याकडे जाऊया. या आयफोननी सगळीकडे पाठी ठेवलाय. इकडं सॅलन उठतो तो मार्क्स कमी पडायचं ना. आता चार्जिंग कमी पडते. बघ ना. अरे सकाळी थांबा आता मी दाखवते. सकाळी कितीला झाली आपली चार्जिंग फुल? 95 किती झालेली? 4ला. आता बघा भाई 13% राहील. 13. आणि मी माया शेटचा मोबाईल घेतलाय. माया शेट काय दिलदार आहे भाई. कर तू कधी पण ब्लॉक कर. आपण आहोत खंबीर असं बोलतोय. तर चला सोबत राहा. आता माया सोबत आता मजा येणार. परत आपल्यासोबत मनीष पण आहे. तो आहे पाठी. तर आदेश भाऊ काय बोलशील मायाबद्दल? मया काल आम्हाला भेटला नव्हता. आणि जेवायला पण भेटला नाही. आमचं झोपा होता आम्ही सोबत नाही. आजचं चांगलं काय आज म्हणजे तुझ्यासोबत नव्हत्या सोबत तुझे कंटिन्यू राहील बोलतोय. आणि सकाळ फर्स्ट टाइम भरपूर आमची एन्जॉय केली. आपले सर काय बोलणार? काय नाही बोलणार, काय बोलणार. आणि सर तुम्हाला एवढं सांगितलं आर्यन कोहली चांगलं ब्लॉग करते. आर्यन कोहलीबद्दल काय 2 शब्द बोलणार? आर्यन कोहलीचा ब्लॉग खूपच सगळेजण बघत आहे. आणि एक आपला तुम गावामधला एक मुलगा आहे, त्याला पण याचे ब्लॉग जाम आवडतात. दादा तुम गावाचा कोण असेल भावा याचा मित्र मायाचा, तर थँक्यू भाई. बघत राहा आपले ब्लॉग. पुढे आपण इम्प्रूव्ह करू. आणि भाई इकडं आमचा माणूस पाठी राहते रे. माणूस पाठी राहते. माणूस बारका. चला आपण मोठा ब्लॉग होईल, पण आस्ते आस्ते आपण छोटे हे घेऊ. आपण शूट घेऊ. इथंच जास्त घेतला तर परत कालच्या सारखं व्हायचा भाई. किती झाला? 50 मिनिटाचा ब्लॉग झाला. तर सॉरी मित्रांनो. तर आज मी 20 मिनिटांचं तरी बनवेन भाई. तर चला सोबत राहा. इकडं स्वयंसेवक सगळी भाई केलवणे गावची पब्लिक आहे. इकडं सगळी गँगस्टर आहे. गँगस्टर. भाऊ तू काय बोलशील? काय सध्या तर बोलतो मला आता वाटतं मी अंग धुवलू. 3 वाजता धुवलू. तो माझा धवलू पावलू स्नॅप टाकते. ब्लॉगला नाही टाकत दादा. टाक ना भावा. बस का आपली तीच भाषा आहे भाई. तीच दाखव भाई. आम्हाला फक्त आर्यन कोहली पुढे गेला नाही म्हणजे तो गेला म्हणजे मी गेलो. आईला काही नको म्हणा. आईला म्हणजे काय म्हणजे आपल्या बघ आधी चलते हो. म्हणजे माझं नाव घे. बघलं मित्रांनो. बघा मी बोललो ना आर्यन दादा गेला म्हणजे मी गेलो पुरं. आधी बघ काय बोलला. डगर घ्या डगर. बघा आता तुम्ही पण लाईक करा, फॉलो करा. पुढचा सांगायची गरज नाही. महेश सर नाव दिसायला आपण आता नाश्त्याच्या ठिकाणी जाऊ. भाई जाम भूक लागली. काय पक्की लागली. बघू जाऊ आता नाश्त्याच्या ठिकाणी. दान फाट्यावर खाली आम्ही एवढं पाठी आहोत. मला वाटते पालखी पोचली असेल. लोकांनी नाश्त केलं असतील. नाश्ता करून झोपलं पण असतील. पण आम्ही अजून तरी असतील काय. मग काय सगळं काय झालं असेल तरी आम्ही जर पोचलो नाही. अजून तरी आम्हाला 5-6 किलोमीटर नाही बोलला तरी 5-6 नाही 5-6 किलोमीटर 2-3 किलोमीटर चालायचं आहे नंतर नाश्त्यासाठी.
मग तवऱ्यानं अजून चालायचा बोललास तर खूप अवघड आहे. अवघड आहे. आम्हाला वाटत नाही नाश्ता भेटेल म्हणून. चला कोणी नवी मुंबई मानाची पालखी आहे, नाश्ता असेलच भाई. लास्ट पर्यंत एक ना एक पब्लिकला भेटेल. सर्व 1500 पब्लिक आहे भाई या वर्षी. बघितलं असेल तुम्ही फोटेज इंस्टाग्रामवर, युट्यूबवर. 1200 ते 1500 पदयात्रे आहेत. हा दुकान लागला आता. हा दुकान लागला ब्लॉगिंगचा. त्या पदयात्रेने हँडल करणं म्हणजे काय खाऊ घास नाही, खूप मोठा घास आहे. हा बरोबर. आपण नंतर बोल. आता हा दुकान लागला. नो जस्ट आपण पोहोचलोय आता नाश्त्याच्या ठिकाणी. इकडं देसाई गावाची पण पालखी आहे इकडं, आणि आपल्या गावाची आपल्या नवी मुंबईची वाहनाची पालखी पण आहे. तर बघू शकता. अर्धा ते 1 तास आम्ही वाट बघत होतो नाश्त्याच्या ठिकाणी. कधी पोहोचू ना आता पोहोचलो. फायनली पोहोचलो. आणि आपल्याला गरमागरम वडे दिसतात. चल बघूया आपण कसे काढतात ते बघूया. अरे भाई आपले सौरभ ठाकूर उपसचिव भाई, आपला स्वयंसेवक सन्नी माली. चला आता नाश्ता करतो, त्याच्यानंतर भेटतो भाई. भूक लागली बेकार. चला तर मित्रांनो जस्ट आपला नाश्ता वगैरे झालाय. आता इथून पालखी निघणार आहे. तर इकडं हे केलंय, इव्हेंट केलंय छोटासा. आता बघू आपण. क्रेन लावले, क्रॅकर. नाश्ता केला, खूप छान नाश्ता होता. काय नाश्ता केलास? उपमा आणि कांदा पोहा. का वडापाव भेटला नाही म्हणून? वडापाव नाही, आपले पालखी नाही आपण हेल्दी नाश्ता करतो ना. ते पण आहे, पण जास्त करून वडापाव नको, डबल चालायचं पण आहे. आणि तुम्ही बघा डिशा बघा, या डिशा बघा. 3 माणसांच्या डिशा घेतल्या. एकच डिश पण 3 माणसांची. राहुल काय बोलशील? काय राहुल पाटील नावागतनी डिश खाल्यात. 6 डिशा खाल्यात. आता एवढी माणसं लाईनीन उभी राहिलेली मगत पासून. यो गेला ना मदनशी वलकीव काम केलं. वलकीवत चालतं पण माझा वलकीवत झाला. लाईक करा, फॉलो करा. सांगायची गरज नाही. बोलता येई नाही का बोलू? बाबा येतोय बोलता. आता इकडं वडापाव नाही भेटलं म्हणून कांदा पोहावर घासरलेत भाई. आणि दुसऱ्यांच्या पालखींची वडापाव इकडं आणि खाला ये बाई. आणि खाला नाश्ता 2 वडापाव 2 प्लेट, म्हणजे एक प्लेट मध्ये दोघांचा नाश्ता झालेला. एवढा खाल्ला तरी सांगते अर्धवट पोट. आधी तुला काही कमी पडला का? मी हाणू काय नाश्ता आणखी. वडापाव खाला 2 वडापाव. सूत्रांकडून खबर मिळाली 2 वडापाव. पंचांचा निर्णय अंतिम राहील. फेअर डिलिव्हरी. इकडे आपण बघू मित्रांनो. आपल्याला गोड चेहरा भेटलाय विनोद यांचा. विनोद भावा असे चेहरा असा. आणि इकडं साई ठाकूर, इकडं आपला भावा गावले अतुल भाई. तर काय बोलशील? काय बोलू आम्ही? फक्त एकच बोलू, सर्व सुखाचा प्रवास. ओके. जय चाल. भवानी मातेचे देवलाला. नावदेव भवानी माते की. बिर्याणी पाहिजे काय काटेगेटची? हा पकोडा हा भाई. जाम मेहनत करते कालपासून. बघते भाई, मला व्हिडिओ मध्ये दिसतच नाही तो. तुम्ही पण थोडी मदत करा, सेवा करा. करते भाई. चल मित्रांनो, आणि लवकरच आपला पण पेज येणार आहे यूट्यूबला. आजीच्या व्हिडिओ येतील. आमच्या आजीच्या व्हिडिओ, फनी व्हिडिओ, फॅमिली व्हिडिओ बघशील तुम्ही पण. स्नॅपला जी लोक आहेत ते बघतात ना. लवकरच फॉलो करा पेजला, आपले लाईक करा. पुढचा काय सांगायची गरज नाही. तर मित्रांनो काहीतरी वाटप आहे, बघूया.
आणि छास आहे बहुतेक. छास बरोबर म्हणजे आता छास होता पण आम्हाला वाटला का तो नाश्ता आहे. जर नाश्ता समजला तशाबरोबर आमची पायानं पण गती वाढली. जय एकविरा दादा. जय एकविरा मध्ये नीट जे दादा स्वप्न सगळा दादा लोक खपले. ओके आमचा विषय झालेला काय बोलो छास आणि लस्सी. लस्सी डायरेक्ट लस्सी भेटली. लस्सी आहे का छास आहे? लस्सी आहे का? हा मस्त लस्सी आहे पण जुन्या म्हणजे पहिली दुसरीची आठवण झाली. अशा पॅप्स्या पिवायचं ना. हा तर जरा पिऊन घेऊ आपण. तुम्ही पण पिया आणि ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला सांगायची गरज नाही. तिकडं आहे पालखी. मित्रांनो आपल्याला एक गोड चेहरा बघायला भेटलाय. जयेश पाटील यांचा. मात्रे. मला एवढं आडनाव नाही माहिती. भाई तुम्हाला आहे ना केलवणे गावचं एक एक पदयात्री मी दाखवणार आहे. फक्त मला भेटला पाहिजे. आता मला भाई जयेश भाई भेटलाय. काय एक्सपिरियन्स काय बोलशील? अरे मला नाही बोलताय. नाही तू कसा अनुभव सांग बाबा. कालपासून ते आज तुझा पहिलाच वर्ष आहे ना नवी मुंबईच्या मानवच्या पालखीचा. तर काय एक्सपिरियन्स काय कशी मॅनेजमेंट होती? मस्त ओके म्हणजे नाश्ता वगैरे जेवण वगैरे कसं? भरपूर भेटते. टायमात भेटते. पाणी वगैरे कसला कमीच नाही पडत. कसली कमीच नाही. हेच फक्त पालखीचा उद्दिष्ट आहे. काय रे मजा करो. बालू काय तू बोलशील? नवी मुंबई मानाची पालखी म्हणजे ब्रँडच आहे एक प्रकारचा. महाराष्ट्रातली एक नंबर पालखी. हा सांगायची गरज नाही. आता आपल्याला सिद्धेश भाई भेटलाय. सिद्ध्या काय नाही नको. यो काय पण सांगते हो बोलायला. मतलबी माणसाने केला की नाही. दोन मामा आहेत ना खूप वयस्कर आहेत ना बघा भांडतात कसे. हा मामा कडक जमते. मामा सांगतोय खाली उतर म्हणजे दोघं डोकरं जाईल पण डोकरा आता उतरल्यात. आता बघूया काय होतंय. बघू आपण आता काय होतंय. उतरलेत. मला वाटतं झोंब्या घेतल्या होत्या जरा मजा येईल. आणि आता एंड टायमिंगला गाड्या आल्यात. काहीतरी होईल समजून घ्या. चला कंटिन्यू राहा. ते दादा तिथे गेले होते. पंचांचा निर्णय अंतिम झाले म्हणून काहीतरी पंच म्हणून गेले होते आणि आता आपण आदेश दादाला भेटूया. आदेश दादा करण्यासाठी गेलो ना काय झालं का? साधा उदाहरण आहे. त्या बाबूची टेम्पोची काय चुकी ना भाई. सरळ तर सरळच जाणार. हा भाई इकडून आलाय आणि गाडी बघून भाग आहे. शेवटी कसा गाव आला हो तो पाहू आला क्या करेगा. चलो तर मित्रांनो तुम्हाला बोललेलो की केलवणे गावाचा एक एक पदयात्री मी दाखवणार आहे. तर आता पुढे येताच आपल्याला तुषार भाऊ भेटलाय. काल तर भेटलेला तो पण मला त्याचं नाव नव्हता माहिती. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असाल. आणि इकडं भाई लोक याचं नाव नाही माहिती. भाई तुझं नाव याचा अनिकेत माहिती आहे उर्फ नाही सांगे. जयेश आमचा पार्टनर आहे. चल यांच्या जेवण आणि काय बसू नको. तर चला ब्लॉग मध्ये सोबत राहा. काय मजा येते दाखवतो तुम्हाला. बोलायची काय इकडे पदयात्री बसलेत भाई विश्रांती करतात बघू शकताय. जय विरा. चला पुढे आपण चालत राहू. तर मित्रांनो पुढे आता आपल्याला सिद्ध्या भेटलाय. अरे बोल आता गाणं बिना बोल. चल गाणी बोल ब्लॉग करतोय. बोल चल. काढतो रुमाल काढतो. बोल चल. जमल आई माऊलीचा उदो चालू चालू कर. हिंडेस ना माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली.
आय माझी कोणाला पावली गो, आय माझी कोणाला पावली, आई माझी पावली गो आई माझी कोणाला पावली, पावली कोणी लोकांना गो, अगदी लोकांना पावली नवी मुंबईचे पोरा, नवी मुंबईचे पोरांना. बस जमलो. आमचा सिंगर पाठी आहे सिंगर गेला भेटेल आई सोबत राहा एक ना एक. स्टॉपला आम्ही आता जेवण थांबू नये. तिथं गाणी बोलू चल. जरी मरी आईचा गास्तयो सोहला पनवल कोलीवर निघाला करल्याला कप्याच्या फुलानं आणि मोठ्यानं आईला सजूनी माझे आईला सजूनी माझे पनवलाची मानाची पालखी समदन आई जुनी, समजन आई जुनी पालखी समजन आई जुनी. 2 वर्षांनू तुझी भेट जेवाला न पनवेल कोलीवर निघाला करल्याला. हे मावरा मच्छीचा धंदा करतो तुझेच नावानी, तुझेच नावानी गाई तुझेच नावानी. तर मित्रांनो पुढे पुढे येतात आपल्याला फ्रुटी दिसते बहुतेक. खायची पाहिजे काही कमीच नाही बाई. आता आपण फ्रुटी घेऊ मस्त. लय भूक लागते. कोण काय कुठं खावायला कोण काय किंवा येते नाही काहीच वाट बघू. खराब मित्रांनो ना असा नाश्ता दिसला नाही तर आमची पावलं आपोआप खात होतात. जय एकविरा. इकडं आपला सौरभ ठाकूर. जय एकविरा. अरे याला काला देता गाडी चालवतोय. चला जय एकविरा. एकविरा जय एकविरा. सोनगड्डी दमलेला चल जायचं आहे आपल्याला. लवकर उठला ने जसं आमचं काय. अरे त्याच्या गल्यात बघ ना. मोठा माणूस आहे पाहिजे सध्या तरी गोल्डन मॅन आहे तो आमच्यातला. असो दादा मोठा गोल्डन मॅन होतो असं. पण आई एकटीला त्यांनी प्रार्थना करू मोठा आणखी मोठा होऊ दे. आणखी मोठा एवढा आहे तेवढा. यंदा 2 असल्या पुढच्या वर्षी 3 ते 4 होतील. हीच आई एकटीला वगैरे आमच्यात पण एक येऊ दे. 10-15 मिनिटं नाही झाली फ्रुटी पिली. त्याच्या 10-15 मिनिटं अगोदर आम्ही लस्सी पिलेली. आता डबल मला सोरा भेटलाय बघू शकता. म्हणजे पोटान जागा नाही पिवाला ना ठेवायला. उलट त्याच्यापेक्षा कोण स्प्रे बी मारेल पाया बियाना त्या दिला नाही किंवा मारला नाही तर जाम बरं वाटते. इकडं दाखव बांड्या आणि बांड्या भाईला मंगाशी पण मी बोललेलो तुला आम्हाला ब्लॉकमध्ये घ्यायचं आहे ना. आपण शेवटी भेटला तो. आता बांड्या जरी विनायक माळी नसला भेटला आम्हाला तर विनायक पाटील नक्कीच भेटलाय. केलवणे गावात त्याला विचारतोय आदेश दादा जेवणाचा विश्राम कुठे आहे आपला. आदेश दादा मला एवढंच सांगते 10 ते 15 मिनिटाचा आहे. आता मी कमीत कमी आता 1-1.5 तास आला असेल. पण मला सांगते 5 मिनिटं. आदेश दादा तो स्पॉट कधी येईल तुझा जेवणाचा. भाई होत असते ते पण आहे. कोणतरी पाहिजे. तर मित्रांनो ब्लॉक करायला थांबलो. आता आपल्याला प्रणय केलवणे गावाचा प्रणय आणि इकडं प्रल्हाद दादा भेटलाय. कितवा आहे आपला 53वा. हा 54वा काउंट करते भाई. 55 खिलाडी कोण. तो आमचा 3रा-4था खिलाडी आहे. मी सारखाच हा हे आता भेटलं बोल का आता बोलायचं आहे. बघू शकता खपलेत आमचे चांगली बुद्धी दे हा प्रणय दादा. मित्रांनो 1 वाजलाय तब्बल आणि आपल्याला पालखी थांबाचा बोर्ड दिसतोय. आता इथं आपला जेवण होणार आहे. थोडी विश्रांती पण करू. त्याच्यानंतर आपण आरामात निघू इथं. मित्रांनो आपल्याला पावणे 2 ते 2-3 तास झालं असतील. त्याच्यानंतर ते 5 मिनिटं आलं. मला अजून कौशी सांगत होता 5 मिनिटात येईल. 5 मिनिटं ते फायनली 5 मिनिटं झाले. ते संपले. ओके असं आता आपण खाली जायचं का इकडे. पहिले चिल चला हो. चिल हो. इकडे आहे तो रस्ता.
तर मित्रांनो बघा इकडं कशी विश्रांती घेत आहेत. थंड थंड पाण्यात मस्त पाय ठेवून बरं वाटतं. कोणची बॅग आम्ही टाकले सुकायला. मित्रांनो आपल्याला आता 56 काय भावा 56 पदयात्री 56 पदयात्री भेटलाय भाई. मनीष भाई काउंट करतो सकाळपासून 56 भेटलाय. हा ना 56. तर काय बोलशील बाबा, काय बोलशील? कधी आलास? हॅलो, पहिल्या दिवशी जाम मजा आहे पालखीला या. मित्रांनो आता हा कितवा आहे? अनिकेत पाटील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रथम म्हणजे त्याचा आज वाढदिवस आहे न. वाढदिवसाच्या तुला पण अनिकेत शुभेच्छा. आमच्या गावातला तब्बल 61वा पदयात्री भेटलाय संचित पाटील. खास म्हणजे माझा बँक पार्टनर मित्र. तर काय बोलशील भावा? पालखीबद्दल काय बोलू आता, काहीतरी बोल, जर येईल ते बोल. मॅनेजमेंट कशी वाटली? काय असा सकाळी मॉर्निंगला थंड पाण्यात अंग घ्यावाला वाटलं तेव्हा काय वाटलं, काय मस्त वाटलं. मस्त वाटला. पहिला माणूस असेल कायला मस्त वाटलंय. कसले 3 वाजता 3 ते 4 मध्ये सकाळी अंग दुवलू अंघोळ करायला दुवलू. तर मित्रांनो किती वाजले? 2 वाजलेत आणि महेश सर इथं आलेत. महेश सर आणि कोण? रोहित पाटील. आणि इकडं बाईनी जेवण घेऊन आलाय आणि इकडं आणि कपावतीन म्हणून जेवायच्या अगोदर पहिले टट्टर खाल्लं ना. आता तुम्ही बघू शकता मी जेवतोय, ती पण गॉगल लावून. जेवणामध्ये काय काय आहे सांगू शकतेस काय? सोयाबीन चिल्ली आहे, डाळ भात ना जिलेबी टट्टर होतं ते खाल्लं. भजी भेटली नाही ते पर्सन भजी नको डबल. बघा इकडं कर मोरलाय. हे कर मोरलाय बघा. हे बघ कर मोरलाय. चिकन लेग पीस ओरा डेंजर इकडं चार्जिंग लावलाय. ओरा आहे बघा. या तिकडचा मला गेलाय. नो परत एकदा डिश बघा. बघू जाऊ शकता एकांचं बघा. काय गणेश काय बोलशील? काय नाही, यांचं काय बरोबर चालू आहे, काय हरकत नाही. बरोबर चालू, तुम्ही एकदा जेवा, काही टेन्शन घेऊ नका. चालायला हरकत झाली भाई एकदम काय ओके मध्ये ना. मित्रांनो आपल्याला आता 70वा पदयात्री भेटलाय केलवणे गावाचा आणि आपल्या आलीतला रितेश पाटील सर. तर मित्रांनो आपल्या पालखीला भेट देण्यासाठी शैलेश कोंडिलकर दादा आलाय. तर विविध प्रकारची गाणी बोलत असतो. तर आपल्या पालखीसाठी काय गाणं बोलशील दादा? नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना जय एकविरा. आई माऊलीचा उदो. हे नवी मुंबईची मानाची पालखी निघाली कारल्याला. नवी मुंबईची मानाची पालखी निघाली कारल्याला. अन बँड काय वाजतो आईच्या पालखीला. यो बँड काय वाजतो आईच्या पालखीला. निघे पालखीनं बसून आई माझी गावाची लई पुण्याई. तिची कृपा हमावर राही, आम्हा भीती कणाची नाही. चला चला बाई करूया घाई, उशीर लई झाला. चला चला बाई करूया घाई, उशीर लई झाला. अन बँड काय वाजतो आईला. यो बँड काय वाजतो आईच्या पालखीला. आई माऊलीचा उदो. धन्यवाद. मित्रांनो इकडं प्रफुल्ल गोले आलाय. काय आमच्या सांगाल इकडं पिंट्या मात्रे आपला ब्लॉगर सोन्या मात्रे. हो काय बोलशील? कधीला आला? काय नाही, आता जस्ट आलो. थोडी 5-10 मिनिटं अगोदर पालखी पोचली इथं. आता बघू थोडा जेवण वगैरे आता करू आम्ही इथं निघू इथून. आणि उद्या लेझर घेऊन येतो 12 वाजल्यानंतर. काम 25 काय? काम 25. हा भाऊ काय बोलशील? काय नाही, कसं आहे म्हणजे कसं वाटतं एक्सपिरियन्स? एक नंबर भाई. विषय खोल. पहिल्या वर्षी का दुसरा? माझा 7वा पिंट्या दादाच्या बरोबरच होतो मी. ठीक आहे, 7 वर्ष मनावलं. आपल्याला भाषा भेटलाय. आज जेवलास काय? आर्यन जेवलास काय? इकडं सांग. हा मनीषी चष्मा भाई ब्रँड आहे. नंबरची आहे तुला ब्लॉग मध्ये बघायला भेटल. काय भाऊ बोलू?
याला हे मला वाटतं आता ब्लॉग बघशील तेव्हा असतील आपले केलेले गावाच्या मध्ये येतील. आणि हे पण सर्वांना आताच घेतले तर मजा नाही. रनिंग मध्ये हा रनिंग मध्ये इकडे संगलूल आहेत, इकडं आशिष भाई, इकडं खंडवाले भाई, संगलूल, विराज. तर मित्रांनो जेवून वगैरे आराम केला, वाजले ते म्हणजे 4. आता एकविरायाचा मंत्र जप होईल, त्याच्यानंतर आपली पालखी निघेल खोपोलीला वस्तीसाठी. उडतय डोंगराला बँड वाजतय तुझे, त्या बाईने 17 वेळा त्याला पावडर लावली. पालखीला आज डायरेक्ट कालपासून पुरं करतोय. काय वाट लागली लाल झेंडा ना. झेंडा. आज बाबा सकाळच्या लाल झेंडा धरलेला, नंतर कसा मधी आलो काय समजलं नाही. मित्रांनो या आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये दोन्ही पण मिसिंग होते, आता आपल्याला भेटलेत भाई. आणि हा भाई औंजाचा मित्र. आता आपण सोबत जाऊ. राजा हा झोपाली म्हणाव झोपाली.